नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एक वेळा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण गावाला गेलो सकाळी, तर आता घरी जात आहे पुसालवरनं घरी जळगावला. तर मी आधी पण व्हिडिओ चालू केले तिकडे ब्लॉग बनवण्यासाठी, पण माईकची पिन कनेक्ट नव्हती तर आवाज पण येत नव्हता. पण आता चेक केलं मागे, म्हटलं आवाजच नाही येते ब्लॉग मध्ये. तर चला जाऊ आता घराकडे. तर आपलं शनिवारी नाही तर रविवारी रायडर असणार आहे. कालू रायडर, मी आणि MS-90 रायडर, समजा तिघ असू नाही तर 2 जण असू. तसं सांगणार आहेत ते कुठं जायचं कुठं नाही. तर चला जाऊया. आणि सर्वांनी ज्यांना राईडला जॉईन व्हायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोअर करा. हो, मस्त धबधब्यासारखं वाटतंय आजच्या वातावरणामुळे. हवा खूपच जोरात चालू आहे रे, एकदम भयानक. हवेना ना बहुतेक आवाज पण नीट येतो की नाही येत काय माहिती आवाज. गोदावरी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. तर मित्रांनो, लवकरात लवकर तिथं आधी पण बोलला तसं आता पण एक वेळेस सांगतो, लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असं म्हणजे आता तर फ्री नाही, पण जेव्हा फ्री होईल तेव्हा नवीन नवीन ठिकाण दाखवणार आहे जळगावचे. फिरायला जाणार आहे आणि तुमचा सपोर्ट असला तर तुम्हाला येऊन पण आपण राईडवर नेऊ एक वेळेस. तर मित्रांनो, लोकांचं बघायचं रिएक्शनच वेगळं असतं. डायरेक्ट हेल्मेट कॅमेरा बिमेरा 2 जण कॅमेराच बनवता. कॅमेरा चालू आहे का नाही तुमचा, आवाज चालू आहे, कॅमेराच बनवता. हेल्मेट कंपनी आणि आमचा जळगावचा टोल नाका. तर चला जाऊया. भयानक लोक काय काय येऊन चालता गाडीवर, काय नाही रे. आता कट पण लागला आपल्याला तर आपण गाडीत गेलं असतं इकडे. ते 12 आणि पुढे 6 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. म्हणजे असं समजून त्याला की 20 किलोमीटर जायचं आहे. किती टाइम लागतो काय माहिती करणं. हव्यामुळे गाडी एक साईड असे दाबाचे इकडचे हवा आहे ना, तर इकडे गाडी अशी येते. एकदम अशी दाबून चालते गाड्या. आणि हेल्मेटचा माउंट आहे, ते माउंट पण आणताय ना, माउंट मुळे कॅमेरा पण आणतोय. व्हिडिओ थोडं स्टेपलाइज देत आहे. काम चालू आहे. गाडीला मीटरच बंद पडले ना, स्पीड समजत त्याच्यामुळे किती चालू किती. पण आता नाही काय तर 100च्या स्पीडवर तरी असणार गाडी.
ब्लॅक स्टार बॉक्स तेवढं वाजते 4x4 अशीच गाडी पाहिजे लाईफ मध्ये तरी मला आपल्याला पाहिजे ना देवा केलं एकदम जोरात हवे असे हेल्मेट मध्ये पण हवेचा आवाज येतोय तो मी तर म्हणतो कॅमेऱ्यात पण हवाचा आवाज देत असणार आहे आपला आवाज क्लिअर येतो की नाही काय माहित कॅमेऱ्यात आम्ही मागच्या संडेला गेले होते इकडे वरती राईड साठी मी आणि MS-90 रायडर त्यावेळेस आपल्या जवळ माईक नव्हता म्हणजे ब्लॉक केला मी पण आवाजच आला नाही त्याच्यामध्ये हवेचा आवाज येत होता बोलण्याचा एकदम कमी आणि बाहेरचा आवाज जास्त हवेचा ते आवाज म्हणून मी तो ब्लॉक केला नाही तर आजचा हा ब्लॉक टाकतो मी माईकने माईक कसा आहे काय माहिती आता हा चिट्टी हा हायवे चालू झाला की डायरेक्ट आपल्या गावाकडे तिकडे नॉनस्टॉप तिकडनं आपल्या गावावरून डायरेक्ट इकडे भुसावळ जायला शिदा रस्ता आता पण आहे पण मध्ये रस्ता खोदलेला आहे मामू लोग काय दिख रहे हैं तुम आपल्याकडे नंबर प्लेट नाहीये आपल्याला तो अडवता का काय आता काय माहिती सिग्नल वर इकडं पण यायचं आपल्याला एक वेळेस स्वामीनारायण मंदिर मध्ये जळगावची ट्रॉफिक भयानक असते जेवढा वेळ भुसावळ पासून नशिराबाद पर्यंत लागतो तेवढा वेळ आता जळगाव क्रॉस करायला लागेल बाहेर जळगाव मध्ये आले तरी ट्रॉफिक संपत नाही हा आपला ब्लॉग एक दिवस लेट असतो कारण एडिटिंगला टायमिंग आणि मी ज्या नाईटला कामाला असतो त्याच्यामुळे दिवसभर झोपलेला असतो संध्याकाळी एडिट करतो म्हणून त्यामुळे आपला ब्लॉग लेट येईल तापा वाटतं जळगाव मध्ये एवढं अंतरात पाच दुखते यार मस्त गाडी चालून चालून शीट चेंज करायचं आहे आपल्याला पहिले आपल्या गाडीचा मग काम देत आपल्या गाडीचे तर आपल्या जळगाव मधल्या झुडिओ आणि काहीतरी नवीन मॉल ओपन होत आहे जळगाव मध्ये अजून युस्टा सॉरी युस्टा काय माहिती ते होत आहे हे युस्टा चार पाच वर्ष जळगावला नसता बदलला पहिले तिकडे दाखवा आता शिरमीटचा मामू आकाशवाणीवरती मामू असतात आणि आपल्या गाडीला हो भाई आपल्या गाडीला नंबर प्लेट नाहीये ते आपल्याला हात देते म्हणजे देते त्या टक्के बघू आता काय होतं तिकडे मामू हात की मामी हात देते
सिग्नलच बंद हे करता सिग्नल बंद म्हणजे आपलं काही टेन्शन नाही चलो वो भी घर की तरफ म्हणजे काय आपल्याला 1 ते 1.5 घंटा लागतो जळगाव इकडे यायला म्हणजे भुसावळकडे बघायला तसं बघायला जर गेलं तर अर्धा घंट्याचा पण रस्ता नाही येतो पण दिवसा गर्दी खूप असते जळगावमध्ये आता इकडे मस्त मोकळा रस्ता आहे गाडी पण असते Oh, भारत है वातावरणच आहे ते बोलतोय हेल्मेटमधून नाही माहिती रेस्ट लावली का काही काय माहिती लालपरी करी लालपरी हे जुनी जी गाडी होती महामंडळाची ते करी लालपरी लालपरी परवाची नाही आहे सर्विसा तर चला मित्रांनो आता आपला ब्लॉग इथंच संपतो आजचा सर्व ब्लॉग आपला गाडीवरच झालेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवू कारण की आता घर जवळच आलंय तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा इंस्टावर पण फॉलो करा हो चलो अभी टाटा बाय बाय भेटू आता नंतर